प्रेम जैमिन. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण तो एक डेंजरस चॅप्टर शिकतोय. ओके, चॅप्टरचं नाव आहे, जो क्लॉजेसच्या नंतर येतो तसाच स्टफ आहे, तो आहे सिंपल कॉम्प्लेक्स and compound sentences. Simple, complex and compound sentences. हा टॉपिक विद्यार्थ्यांनो याच्यावर प्रश्न दिसतात पेपरमध्ये, राज्यसेवेला म्हणा किंवा छोट्या एक्झाम्सला. आता बघा, पहिले हा चॅप्टर त्या दिवशी आपण असा ओपन केला होता, काहीसं थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं. तर सर्वप्रथम आपण या चॅप्टरमध्ये एंट्री करायच्या अगोदर आपण एक छोटीशी गोष्ट शिकू. ठीक आहे, मी 2-3 सेंटेन्सेस लिहितो, तुम्हाला तिथे काहीतरी करायचं आहे. ओके, जसं मी एक एक्झाम्पल लिहिला, गो टू सी. गो टू सी. दूसरा, सी मी, he ran away. See me, he ran away. Third है driven by hunger. The beggar stole some food. Driven by hunger, the beggar stole some food. आता माझा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला सांगा की यापैकी या 3 वाक्यामध्ये तुम्हाला जे जे मेन वर्ब सारखं दिसतं त्या गोष्टीला तुम्ही काय करा, टाईप करून टेक्स्टमध्ये सांगा. या 3 वाक्यामध्ये तुम्हाला जे मेन वर्ब्स वाटतात त्यांना अंडरलाईन करून सांगा. अंडरलाईन म्हणजे लिहिलं तर असेल तुम्ही सांगा तुम्हाला यांच्यापैकी कोणते मेन वर्ब वाटतात. आता मी सांगतो, तुम्हाला आपल्याला असं दिसेल की हा गो एक वर्ब वाटतो, हा सी एक वर्ब वाटतो, सी वर्ब वाटतो, रॅन वर्ब वाटतो, ड्रिवन वर्ब वाटतो आणि स्टोल हा वर्ब वाटतो. तर असे हे 3 वर्ब्स 3 सेंटेन्समध्ये 6 वर्ब्स दिसतात. पण बेसिकली याच्यात 6 वर्ब्स नाही आहेत. सिलेक्शनमध्ये हा जो वर्ब आहे सी, हा पण रॉंग होतो. ॲक्च्युली हा सी नाही आहे, सीच्या अगोदर प्रपोजिशन टू लागला आहे. 2 + सी म्हणजे हा फॉर्मॅट दिसतो आपल्याला 2 + V1चा. 2 + V1 हे असं जेव्हाही दिलं जाते त्याला आपण काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह म्हणतो. इन्फिनिटिव्ह हा जो इन्फिनिटिव्ह असते याला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. आणि हा सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम नाही करत. मेन वर्बचं काम कोण करते, फायनाइट वर्ब. इथे हा गो V1 आहे, सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे, म्हणून याला आपण मेन वर्ब म्हणूया, गोला. तसं बघा, दुसऱ्या सेंटेन्समध्ये हा सीइंग जो आहे हा आपल्याला मेन वर्ब सारखा वाटतो, पण हा मेन वर्ब नाही आहे. हा इथे प्रेझेंट पार्टिसिपलचं काम करतो. प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा नॉन फायनाइट वर्ब आहे आणि इथे हा मेन वर्ब नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की जर अशा शब्दांच्या अगोदर एम इज आर, वॉज वर, हॅज, शॅल बी, विल बी अशी ऑक्झिलरी राहील तेव्हाच असे शब्द ING लागलेले शब्द मेन वर्बचं काम करतात, अदरवाईज करत नाही. हा जो सीइंग वर्ड आहे हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, हा इथे मेन वर्ब नाही. मेन वर्ब आहे हा रॅन, जो सेकंड फॉर्ममध्ये लिहिला आहे. रॅन हा सेकंड फॉर्म म्हणजे हा नॉन फायनाइट वर्ब आहे, मेन वर्ब नाही. त्याचप्रमाणे हा जो आहे हा इथे पास्ट पार्टिसिपलचं काम करतो, म्हणजे हा नॉन फायनाइट वर्ब आहे. आणि इथे हा स्टोल हा सेकंड फॉर्म, तो मेन वर्ब.
म्हणजे आपल्याला दिसते हा गो, हा रॅन आणि हा स्टोल जे मेन वर्ब आहेत यांना फायनाईट वर्ब म्हणू, आणि टू सी, सी आणि ड्रिवन हे जे आहेत हे नॉन फायनाईट वर्ब्स आहेत आणि हे मेन वर्बचं काम या सेंटेन्समध्ये करत नाही. तर या 3 सेंटेन्समध्ये फक्त 3च मेन वर्ब्स आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड नॉन फायनाईट फायनाईट वर्ब्स? एकदा रिप्लाय करा. चला, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये जर आपण हे लक्षात ठेवू शकलो तर या चॅप्टरचे आन्सर्स काढणं आपल्याला काही जड जाणार नाही. तर आता बघूया या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली कसं करायचं असतं. तर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम सिंपल सेंटेन्स काय असतं? सर्वप्रथम सिंपल सेंटेन्स काय असतं? सिंपल सेंटेन्स म्हणजे असा सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स म्हणजे असा सेंटेन्स ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एकच वर्ब आहे. वर्ब म्हणजे कोणतं वर्ब? मेन वर्ब. ओके. सिंपल सेंटेन्स म्हणजे तो सेंटेन्स विद्यार्थ्यांनो ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एकच वर्ब आहे. एक सब्जेक्ट आणि एकच वर्ब आहे. बघा असं डेफिनेशन आपण क्लॉजचं पाहिलं होतं. क्लॉजमध्ये म्हटलं होतं ना, एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट म्हणजे एक क्लॉज. तर एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे वर्ब, तर हा एक क्लॉज आहे. मग हा जर क्लॉज आहे तर हा कोणता क्लॉज असेल? तर हा कोणता क्लॉज असेल विद्यार्थ्यांनो? तर बघा एक क्लॉज इंडिपेंडेंटली उभा राहतो तर तो नक्कीच कोणता क्लॉज राहतो? तो राहतो मेन क्लॉज. म्हणजे हा ॲक्च्युअलमध्ये मेन क्लॉज. एक सब्जेक्ट एक वर्ब म्हणजे एक मेन क्लॉज. म्हणजे सिंपल सेंटेन्स हा दुसरा तिसरा काही नसून हा काय असतो? एक मेन क्लॉज असतो. सिंपल सेंटेन्स म्हणजे एक मेन क्लॉज. गॉट इट? ठीक आहे. हा फर्स्ट झाला. याचे एक्झाम्पल पाहूया. जसं मी लिहिलं ही लाव्स, ही लाव्स, याच्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, लाव्स वर्ब आहे, म्हणजे हा झाला आपला सिंपल सेंटेन्स. ठीक आहे. दुसरा बघा एक सेंटेन्स, दुसरा यू मस्ट study hard to get success. You must study hard to get success. आता इथे बघा या सेंटेन्समध्ये यू हा सब्जेक्ट दिसतोय, स्टडी हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, मॉडर्न नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, हा मेन वर्ब आहे. पण हा जो टू गेट आहे, हा टू गेट इथे इन्फिनिटिव्ह आहे, हा मेन वर्ब नाही आहे, हा नॉन फायनाईट वर्ब आहे. म्हणजे एकच फायनाईट वर्ब आहे, मेन वर्ब आहे. ओके. तर एक सब्जेक्ट एक वर्ब म्हणजे हाही काय सेंटेन्स सिंपल सेंटेन्स. बघा सेंटेन्सच्या लेंथवर नाही जायचं, फक्त आम्ही चेक करूया त्याच्यात सब्जेक्ट किती आहे आणि वर्ब किती आहे. एक सब्जेक्ट एक वर्ब म्हणजे काय? एक सिंपल सेंटेन्स. चला दुसरं पाहू. दुसरं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हा जो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो विद्यार्थ्यांना, हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सची बनावट कशी असते? तर यामध्ये कमीत कमी कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कमीत कमी आपल्याला 2 क्लॉजेस दिसतील. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कमीत कमी 2 क्लॉजेस दिसतील. 3 पण असू शकतात, 4 पण असू शकतात. हाही एक क्लॉज राहील आणि हाही एक क्लॉज. ओके. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जितके क्लॉजेस असतील त्यामध्ये एक क्लॉज मेन राहील आणि बाकी सर्व सबऑर्डिनेट क्लॉजेस राहील. एक क्लॉज मेन क्लॉज राहील, म्हणजे याला जर मेन धरला हा मेन क्लॉज, तर दुसरा क्लॉज काय राहील? सबऑर्डिनेट क्लॉज. ओके.
जर तिसरा असेल तर तिसराही सबऑर्डिनेट, चौथाही सबऑर्डिनेट असं राहील. आता असं बघा, आपण क्लॉजेस चॅप्टर मध्ये बघितलं होतं मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात नेहमी कशाने होईल? सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात नेहमी सबऑर्डिनेट कंजंक्शन होईल. ठीक आहे. तसंच मेन क्लॉज आहे तर एक सब्जेक्ट राहील, एक वर्ब राहील अकॉर्डिंग टू डेफिनेशन. हा एक क्लॉजच आहे म्हणून इथे एक सब्जेक्ट एक वर्ब. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सला आपण कसं डिफाईन करू की असा सेंटेन्स ज्यामध्ये मिनिमम आपल्याला दोन क्लॉजेस दिसतील. त्यामधला एक मेन क्लॉज राहील, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज राहील. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेट कंजंक्शन होईल. दोनही क्लॉजेस आहेत तर दोन सब्जेक्ट दोन वर्ब आपल्याला पाहायला मिळतं. असं जे स्ट्रक्चर आहे, असं स्ट्रक्चर आपल्याला कुठे मिळतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मिळतं. अच्छा, क्लॉजेस चॅप्टरमध्ये आपण जितकेही सेंटेन्सेस पाहिले त्या प्रत्येक सेंटेन्समध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज होता. म्हणजे याचा अर्थ काय की तो प्रत्येक सेंटेन्स जो मागच्या चॅप्टरमध्ये शिकला तो दुसरा तिसरा काही नसून तो कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस होता. तरी आपण एक बघूया, एक सेंटेन्स घेऊया. जसं एक सेंटेन्स लिहिला, मेरी who I know is a very poor girl. Mary whom I know is a very poor girl. आता या सेंटेन्सला सॅग्रिगेट करू तर मेरी आणि इज अ व्हेरी पुअर गर्ल हा काय बनेल माझा मेन क्लॉज. whom I know हा बनेल माझा सबऑर्डिनेट क्लॉज. whom राहील सबऑर्डिनेट कंजंक्शन. आता इथे बघा दोन्ही मेन क्लॉज, मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सब्जेक्ट वर्ब असेल. मेन क्लॉजमध्ये आहे मेरी सब्जेक्ट इज वर्ब आहे. whom I know मध्ये आय सब्जेक्ट नो वर्ब आहे. तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी सब्जेक्ट वर्ब दिसला, सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसला. ओव्हरऑल म्हणून एक मेन क्लॉज आहे, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर या पूर्ण सेंटेन्सला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणूया. हा पूर्ण सेंटेन्स काय होईल? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्याचप्रमाणे तिसरा जो आहे थर्ड आहे विद्यार्थ्यांनो कंपाऊंड सेंटेन्स. हा जो कंपाऊंड सेंटेन्स असतो यामध्ये नंबर ऑफ क्लॉजेस असतात. यामध्ये सुद्धा नंबर ऑफ क्लॉजेस असतात, खूप सारे क्लॉजेस असतात आणि ते सगळे क्लॉजेस मेन क्लॉजेस असतात. जितके क्लॉजेस असतील ते सर्व क्लॉजेस काय राहतील? मेन क्लॉज राहतील. आपण मिनिमम दोन धरूया तर इथे हा एक मेन क्लॉज आहे आणि हा दुसरा एक मेन क्लॉज आहे. म्हणजे असे एक म्हणजे दोन मेन क्लॉज आपल्याला दिसतात. जर एक क्लॉजेस आहेत तर नो डाऊट याच्यात एक सब्जेक्ट राहील, एक वर्ब राहील. याच्यात सुद्धा एक सब्जेक्ट राहील, एक वर्ब राहील. ओके. आणखी खासियत असते याच्यामध्ये की या मेन क्लॉजेसला जॉईन केलं जातं कंजंक्शन आणि तो कंजंक्शन असतो कोऑर्डिनेट कंजंक्शन. ऍक्च्युली त्याचं नाव कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. असा हा कंजंक्शन असतो. अच्छा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे आपण पाहिलेलं नाही. आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स पाहिले. मागच्या चॅप्टरमध्ये जितके कंजंक्शन्स झाले ते सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स होते. तर हा जो आहे कंपाऊंड सेंटेन्स हा परत खूप साऱ्या क्लॉजेसने बनला असू शकतो. जितके क्लॉजेस असतील ते सगळे काय राहतील? मेन क्लॉजेस राहतील. प्रत्येक म्हणजे हे सगळे मेन क्लॉजेस एकमेकांशी कंजंक्शनने जोडलेले राहतील आणि तो राहील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इथे कोणता होता? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतो हा मेन क्लॉजचा भाग नसतो. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मेन क्लॉजचा भाग नसतो, तो या दोघांच्या मध्ये असतो. पण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा सबऑर्डिनेट क्लॉजचा भाग असतो. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवातच मुळात सबऑर्डिनेट कंजंक्शनने होते. ओके. तर हे स्ट्रक्चर आहे. आता एक्झाम्पल घेऊया. एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, I
invited him for the party. I invited him for the party, but he didn't come. I invited him for the party, but he didn't come. आता इथे बघा, I invited him for the party हा एक मेन क्लॉज आहे. He didn't come हा दूसरा एक मेन क्लॉज आहे. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये आपल्याला दिसतो हा जो बट हा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याच्यात आय सब्जेक्ट इन्व्हायटेड वर्ब, याच्यात ही सब्जेक्ट कम वर्ब. सब्जेक्ट वर्ब आपल्याला दिसले, दोन्हीही मेन क्लॉज आहेत. आणि हा जो टाईप आहे हा बट हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे असतात जे दोनही इक्वल रँक असलेल्या क्लॉजेसला जोडण्याचं काम करतात. हे मी सांगतो कोणते असतात. ओके, तर हा पूर्ण सेंटेन्स जो आहे हा याला म्हणायचा कंपाऊंड सेंटेन्स. These are the example of simple sentences. This is the example of complex sentence, and this is about compound sentence. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स चे स्ट्रक्चर्स कळून आले. एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत त्यांची थोडी लिस्ट सांगतो, कारण आपल्याला आता परिचयाचे झाले आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता आपल्याला माहिती पाहिजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सची लिस्ट तुम्हाला देतो मी. आता बघा, याचे जे टाइप्स आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले क्युम्युलेटिव्ह दिसतो. तर फर्स्ट टाईपमध्ये जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत ते आहेत अँड, ऑल्सो, अँड ऑल्सो, बोथ अँड, ॲज वेल ॲज, बोथ अँड, as well as. ठीक आहे. त्यानंतर नाउ टू, नो लेस दॅन, नाउ टू, नो लेस दॅन. हा पहिला ग्रुप आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. ठीक आहे. दुसरा आहे विद्यार्थ्यांनो अल्टरनेटिव्ह. हे क्युम्युलेटिव्ह आहे. दुसरे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत अल्टरनेटिव्ह. त्यामध्ये एक तो आपल्याला either or, neither nor, neither nor, else or, otherwise. हे आपल्याला दिसतात. हे अल्टरनेटिव्ह आहे. यांना अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणतात. थर्ड येतात ॲडव्हर्सेटिव्ह. हे टाईप आहेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. क्युम्युलेटिव्ह, अल्टरनेटिव्ह, ॲडव्हर्सेटिव्ह. ॲडव्हर्सेटिव्हमध्ये बट, येट, स्टिल. ठीक आहे. हावेवर, nevertheless, whereas. हे आपल्याला मिळतात कोणत्या याच्यात? ॲडव्हर्सेटिव्ह मध्ये. आणि एक इलेटिव्ह आहे. इलेटिव्ह मध्ये therefore. ठीक आहे. फॉर. असे आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची लिस्ट दिसते.
हे लिस्ट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन पेक्षा वेगळी आहे. ओके, यांना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा विद्यार्थी, तुम्ही मागचा चॅप्टर क्लॉजेस पाहिला असेल, तो चॅप्टर आणि हा चॅप्टर यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी जो हेल्पफुल हँड देतो ते देतात कंजंक्शन्स. जर आम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स चांगल्याने माहिती असतील तर हा टॉपिक आम्ही इझिली सॉल्व करू शकतो आणि तेही कमी वेळ, इझिली आणि कमी वेळ. ओके, फक्त कंजंक्शन्सची लिस्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. तर स्टुडंट्स, तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कळून आले, एकदा रिप्लाय कर. आता बघा विद्यार्थ्यांनो, ॲक्च्युली परीक्षेमध्ये कसे प्रश्न असतात. परीक्षेमध्ये आपल्याला काय सांगते, तर परीक्षेमध्ये तू असे प्रश्न देतो. आपल्याला या 3 पैकी एखादा सेंटेन्स दिलेला राहील, 3 पैकी एखादा सेंटेन्स दिलेला राहील आणि तो म्हणेल आपल्याला, जसं सपोज करा क्वेश्चनमध्ये सिंपल सेंटेन्स दिले तर आपल्याला म्हटलं जाईल या सिंपल सेंटेन्सला तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कन्वर्ट. सिंपल सेंटेन्सला कॉम्प्लेक्समध्ये करा. आता बघा मेन इश्यू काय होईल. मेन इश्यू हा होईल की जेव्हा आम्हाला सिंपल सेंटेन्स दिलेला राहील त्या सिंपल सेंटेन्समध्ये आम्हाला सब्जेक्ट एक आणि वर्ब एक दिलेला राहील, एकच मेन क्लॉज राहील. आता त्या सेंटेन्सला आपल्याला असं बनवायचं आहे कॉम्प्लेक्स बनवत असताना की आपल्याला एका मेन क्लॉजमधून 2 क्लॉज तयार करायचे, सब्जेक्ट 2 बनवायचे, वर्ब सुद्धा 2 बनवायचे. ओके, त्यानंतर आम्हाला एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मिळवायचं आहे, तो तिथे इन्सर्ट करायचा. तर ही सर्कस आपल्याला करावी लागेल. म्हणजे या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला हे बनवावं लागेल. जर त्याने म्हटलं सिम्पलवरून कंपाऊंड बनवा, जर कंपाऊंड बनवायचं असेल तर आपल्याला परत सब्जेक्ट वर्ब एकचे 2 करावे लागतील आणि एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरावं लागेल. आता जेव्हा आपण हे टर्न करतो, हे चेंज करतो, तर 3 गोष्टीचं भान आपल्याला ठेवावं लागतं. 3 गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. 3 गोष्टी जर आपण करू शकलो व्यवस्थित तर आपला आन्सर करेक्ट आहे. सर्वप्रथम जेव्हा आपण याला ट्रान्सफॉर्म करू, सिंपल सेंटेन्सला कॉम्प्लेक्समध्ये ट्रान्सफॉर्म करू किंवा कंपाऊंडमध्ये करू किंवा कंपाऊंडला आलटून पालटून कोणालाही गुणामध्ये ट्रान्सफॉर्म करू, तर सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की स्ट्रक्चर जे आहे ते बनलं पाहिजे. म्हणजे त्याने कॉम्प्लेक्स बनवा म्हटलं. एक्झाममध्ये क्वेश्चन आला की कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचा आहे, तर आम्हाला कॉम्प्लेक्समध्ये जो असतो स्ट्रक्चर, एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, एक सब्जेक्ट, एक वर्ब, असा स्ट्रक्चर बनलाच पाहिजे. जर असा स्ट्रक्चर नाही बनत तर तो सेंटेन्स रॉंग आहे. सेकंड रूल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, सेकंड आहे की आम्हाला टेन्स जो आहे तोच ठेवावा लागेल. क्वेश्चनमध्ये जो टेन्स आहे त्याच टेन्सला धरून आन्सरही बनवावं लागेल. जर क्वेश्चन सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सुरू आहे तर आम्हाला आन्सर जो काही बनवावा लागेल तो प्रेझेंटमध्येच बनवावा लागेल. म्हणजे टेन्स इंटॅक्ट ठेवायचा. आणि थर्ड आहे मीनिंग बदलता कामा नये. क्वेश्चनमध्ये जे काही म्हटलं आहे, क्वेश्चनमध्ये जे काही बोललं गेलं आहे तेच आपल्याला काय करायचं आहे, आन्सरमध्ये तोच मिनिंग ठेवायचा. बघा, मिनिंग एक्झॅक्ट नाही मॅच होत असेल तरी चालेल, पण ओव्हरऑल मिनिंग तोच निघाला पाहिजे. ओव्हरऑल मिनिंग की नाही काय निघाला पाहिजे, तोच निघाला पाहिजे. गॉट इट? तर चला आपण पाहूया की हे करतात कसं. ठीक. तर आपण सर्वप्रथम हे बघूया, मेकिंग कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स कसा बनवायचा हे आपण पाहूया. सर्वप्रथम
सर्वप्रथम घेऊया सिंपल टू कंपाऊंड. म्हणजे आम्ही सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्समध्ये टर्न करूया. सिंपल सेंटेन्सेसला कंपाऊंड सेंटेन्समध्ये टर्न करूया. ठीक आहे. म्हणजे आम्हाला हे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला हे बनवावं लागेल. कसं बनवायचं ते आपण पाहू. फॉर एक्झाम्पल मी एक सेंटेन्स घेतो. You may take rich diet to gain weight. You may take rich diet to gain weight. Okay. You may take rich diet to gain weight. वेट गेन करण्याकरिता तुला चांगलं खावं लागेल है ना. वेट गेन करण्याकरिता तुला चांगलं खावं लागेल. आता हा पहिले पाहू आपण हा सेंटेन्स कोणता आहे. तर आम्हाला दिसते याच्यात वर्ब बघा कोणता. तर हा टेक वर्ब सारखा दिसतो. त्यानंतर गेन पण एक क्रिया आहे, त्यालाही आपण वर्ब म्हणू शकतो, पण त्याच्या अगोदर टू आहे, तर हा एक इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. मग हा वर्ब आहे, कोण घेणार आहे, हा सब्जेक्ट. या सेंटेन्समध्ये आपल्याला एकच सब्जेक्ट एकच वर्ब दिसतोय आणि म्हणून एक सब्जेक्ट एक वर्ब असलेला याला आपण काय म्हणूया, मेन क्लॉज. म्हणजेच हा सिंपल सेंटेन्स. दिलेला सेंटेन्स एक सिंपल सेंटेन्स आहे. ओके. आता याला आपल्याला काय कशामध्ये चेंज करायचं आहे, याला चेंज करायचं आहे आपल्याला कंपाऊंडमध्ये. आता बघा कंपाऊंडच्या स्ट्रक्चरवर यायचं. कंपाऊंडच्या स्ट्रक्चरवर आला तर आम्हाला दोन सब्जेक्ट पाहिजे, दोन वर्ब पाहिजे आणि एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पाहिजे. ओके. आता बघा हा एक वर्ब आपण ॲज इट इज वापरून घेऊ, पण हा जो दुसरा वर्ब बनवायचा आपल्याला इथे, तर त्या वर्बसाठी आपण काय करू, या इन्फिनिटिव्हचा उपयोग. आता हा इन्फिनिटिव्ह आहे, तर हा नॉन फायनाईट वर्ब आहे. जर याला आपण असं डिझाईन करू शकलो की हा मेन वर्बचं काम करताना दिसले, म्हणजे फायनाईट वर्ब जर दिसत असेल, बनत असेल, तर मग आपण त्याला ॲज अ मेन वर्ब यूज करू शकतो. तर मी एक सेंटेन्स लिहितो आणि बघू ते आन्सर तुम्हाला पटतं. यू मे टेक रिच डायट टू गेन वेट. मी लिहितो टेक रिच डायट, otherwise you will not gain weight. एक सेंटेन्स लिहिला, टेक रिच डायट अदरवाइज यू विल नॉट गेन वेट. ठीक आहे. आता हा सेंटेन्स करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स बनला. ओके. तर आपण ते पाहूया. ठीक आहे. आपण चेक करतो. तर इथे आपल्याला कंजंक्शन सारखा वर्ड दिसतो, अदरवाइज. आता हा जो अदरवाइज वर्ड आहे हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर आम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मिळालं. ठीक आहे. त्यानंतर टेक रिच डायट हा एक मेन क्लॉज होईल. जरा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ना, त्याची इकडे तिकडे काय मिळेल आपल्याला, मेन क्लॉजच मिळेल. हा एक दुसरा मेन क्लॉज आहे. तर दोन मेन क्लॉज मिळाले. यांच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आहे का बघा. तर या हा बघा हा वर्बचा फर्स्ट फॉर्म बनला, टेक रिच डायट. हा एवढा इम्परेटिव्ह सेंटेन्स बनला. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिसत नाही, पण वर्ब दिसतोय ना. सब्जेक्ट हिडन असतो यू, तर इथे सब्जेक्ट आहे यू, पण तो दिसत नाही कारण हा पोर्शन इम्परेटिव्ह सेंटेन्स बनला. सेकंड इथे बघा, इथे हा यू सब्जेक्ट आहे आणि गेन जो आहे हा आपला वर्ब. इथे हा जो टू गेन इन्फिनिटिव्ह होता, जो नॉन फायनाईट वर्ब होता, त्याला आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म लावून इन्फिनिटिव्ह बनवलं, फायनाईट वर्ब बनवलं, म्हणजे हा आता मेन वर्ब बनवला. म्हणजे या सेंटेन्समध्ये मला सब्जेक्ट वर्ब दिसून राहिले, दोन मेन क्लॉजेस दिसून राहिले, एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसून राहिला. म्हणजे आपण स्ट्रक्चर करेक्ट बनवलं. स्ट्रक्चर जसा पाहिजे होता तसा बनला. गॉट इट. सेकंड गोष्ट,
सेकंड काय पाहिजे टेन्स. तर टेन्स बघा इथे मे टेक रिच दॅट है ना, म्हणजे हा प्रेझेंट होता, तर इथे आपण इम्परेटिव्ह म्हणजे प्रेझेंटच ठेवला आणि त्याचा रिझल्ट म्हणजे विल फ्युचरमध्ये ठेवला. हा प्रेझेंट फ्युचर कॉम्बिनेशन करेक्ट आहे, म्हणजे हा टेन्सेसचा पॅटर्न करेक्ट आहे. तर टेन्सही आपण काय केलं करेक्ट केलं. आता बघूया मिनिंग. मिनिंग बघूया की मिनिंग करेक्ट आहे. तर मिनिंग बघण्यासाठी आपण चेक करू पहिले क्वेश्चनचं मिनिंग. यू मे टेक रिच डाएट टू गेन वेट. वेट गेन करण्याकरिता तुला छान आहार घ्यायला पाहिजे. आता याचाच अर्थ इथे सापडतो काय बघ. टेक रिच डाएट, छान आहार घे, नाहीतर तुझं वेट वाढणार नाही. छान आहार घे, अन्यथा तुझे वजन वाढणार नाही. तर ओव्हरऑल मिनिंग तर तोच निघतोय है ना. वेट गेन करण्याकरता तुला चांगला आहार घ्यावा लागेल आणि ते चांगला आहार घे, अन्यथा तुझं वजन वाढणार नाही. तर मिनिंग दोघांमध्ये काय विद्यार्थ्यांनो सेम आहे. म्हणजे आम्हाला असं दिसते की मिनिंगही करेक्ट आहे आणि या तीनही गोष्टी आपण करेक्ट निवडू शकलो, म्हणजे हे आन्सर जे आहे हे करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स बनलेलं. करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स बनलेलं. नाव स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करा. Students, have you understood? Setting the alarm at 5 a.m. He went to sleep. Setting the alarm at 5 a.m. He went to sleep. 5 वाजताचा अलार्म लावून तो झोपेला गेला. नाव आता बघा यामध्ये काय काय दिसतात. सब्जेक्ट वर्ब काढू. इथे बघा हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, सेकंड फॉर्म मध्ये आहे म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. आणि इथे हा जो सेटिंग आहे हा सेटिंग आयएनजी लागलेला प्रेझेंट पार्टिसिपल आहे विद्यार्थी. इथे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. एकच सब्जेक्ट एकच वर्ब आहे म्हणून हा सिंपल सेंटेन्स आहे. हा एक सिंपल सेंटेन्स आहे. याला बनवायचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी आम्हाला परत हा स्ट्रक्चर आणावा लागेल. दोन्ही मेन क्लॉज एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके चला बघूया. मी असं लिहितो, ही सेट द अलार्म at 5 a.m. and went to sleep. He set the alarm at 5 a.m. and went to sleep. असं दोन बनलं. आता हे चेक करू की हा करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स बनलाय. आणि इथे बघा हा जो अँड आहे, हा अँड आपल्याला माहिती आहे हा एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. तर हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सेकंड, मग इकडे हा काय असेल मेन क्लॉज असेल, इकडे हा काय असेल हा एक मेन क्लॉज असेल. म्हणजे आपल्याला एक एक मेन क्लॉज मिळाला. प्रत्येक मेन क्लॉज मध्ये सब्जेक्ट वर्ब बघूया. इथे हा ही सब्जेक्ट आहे, सेट वर्ब आहे. इथे बघा सब्जेक्ट नाही दिसत पण हा वर्ब दिसतो, वेंट आहे वर्ब. तर मग सब्जेक्ट कुठे गेला? तर बघा सब्जेक्ट तोच रिपीट होणार, सब्जेक्ट तोच रिपीट होणार आहे ही. आता ही सेट अलार्म ॲट 5 AM अँड ही वेंट टू स्लीप असं होणार. त्यानेच अलार्म लावला, तो झोपीला गेला. मग इथे आपण ही का नाही लिहिला? तर जेव्हा सब्जेक्ट रिपीट होत असेल तर अँडच्या वाक्यामध्ये त्यांना घ्यायची गरज नसते, नाहीही घेतलं तरी चालतं. तर इथे ही रिपीट केलेला नाही, काय फरक पडत. ओके आता बघा स्ट्रक्चर बघा. मेन क्लॉज मध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इथे सब्जेक्टवर, इथे सब्जेक्ट आहे पण दाखवला नाही आहे आणि बघ म्हणजे स्ट्रक्चर बरोबर झालं. आता टेन्स पाहूया. टेन्स कोणता होता? पास्ट टेन्स होता. तर इथे तर आपल्याला वेंट दिसते, हा सेकंड फॉर्म आहे, इथे पास्ट टेन्स आहे.
आणि इथे सुद्धा हा सेट सेकंडच फॉर्म आहे. ॲक्च्युली सेटचे तिन्ही फॉर्म सेट सेट सेटच आहेत है ना. हा जो आहे फॉर्म हा सेकंड फॉर्म आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तर हा सेकंड फॉर्म आहे म्हणजे आम्हाला टेन्स सुद्धा ओके दिसतो. आता मीनिंग बद्दल बोलूया. तर मीनिंग आपल्याला चेक करावं लागेल. बघा 5 वाजताचा अलार्म लावून तो झोपी गेला आणि इथे लिहिलं आपण त्याने 5 वाजताचा अलार्म लावला आणि तो झोपीला गेला. दोघांमध्ये आपल्याला काहीही फरक दिसत नाही मीनिंगमध्ये. म्हणजे स्ट्रक्चर, टेन्स आणि मीनिंग हे करेक्ट आहेत आणि म्हणून हा सेंटेन्स काय आहे, करेक्ट लेवलवर कंपाऊंड सेंटेन्स बनलेला आहे. करेक्ट लेवलवर कंपाऊंड सेंटेन्स बनलेला. गॉट इट स्टुडंट्स? एकदा रिप्लाय करा. तुमच्या लक्षात आलं का? आता आपण बघूया कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स. आता पाहूया विद्यार्थ्यांनो कंपाऊंड कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड. तर यामध्ये तुम्हाला एक असा प्रॉब्लेम होत असेल की हे सेंटेन्स बरोबर काहीचं थोडंसं हार्ड आहे. पण यामध्ये एक गोष्ट सांगतो विद्यार्थ्यांना मी तुम्हाला. यामध्ये एक खासियत आहे की जेव्हा ऑब्जेक्टिव्ह लेवलवर या चॅप्टरला आपण सोडवतो ना ते इझी असतं. आपल्याला या 3 गोष्टी चेक करायच्या आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये आणि त्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे की नाही आहे पाहायचं. झालं बघा. आता आपण घेऊया कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड. म्हणजे प्रश्न आपला कॉम्प्लेक्स राहील त्याला आपण चेंज करूया कंपाऊंड मध्ये. ओके, चला बघूया. एक सेंटेन्स लिहितो. दो वॉटर वॉज कोल्ड pilgrims took a dip. Though water was cold, pilgrims took a dip. चला बघूया. इथे आम्हाला 2 पार्ट्स दिसत आहेत. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. दोन्ही पार्टला ऑब्झर्व केलं तर हा दो जो आहे हा आपल्याला सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसतो. म्हणजे हा क्लॉज होईल सबऑर्डिनेट क्लॉज. नो डाऊट हा काय होईल मेन क्लॉज. मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला सापडले. ओके, चेक करूया. यामध्ये वर्ब सब्जेक्ट काय आहे. वॉटर सब्जेक्ट आहे, वॉज वर्ब आहे. पिलग्रिम्स सब्जेक्ट आहे, टूक वर्ब. सब्जेक्ट वर्ब दोन्ही याच्यात सापडलं. एक मेन क्लॉज मिळाला, एक सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला. हा सेंटेन्स एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा स्ट्रक्चर बघा असाच असतो. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट कंजंक्शन. कॉम्प्लेक्सचा स्ट्रक्चर आपल्याला सापडला. आता याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कंपाऊंड मध्ये. आता कंपाऊंड मध्ये बघा मेन क्लॉज इथे मेन क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज इथे काय आहे मेन क्लॉज. आपण काय करूया, हा सबऑर्डिनेट कंजंक्शन काढून प्रॉपर कोऑर्डिनेट कंजंक्शन घेऊन घेऊ तर आपला आन्सर रेडी होऊन जाईल है ना. तर मी एक सेंटेन्स लिहितो. तुम्ही चेक करा त्याचा आन्सर करेक्ट आहे. वॉटर वॉज कोल्ड however pilgrims took a dip. Water was cold, however pilgrims took a dip. आता यामध्ये बघा हा जो however आहे हा कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे. आताच थोड्या वेळ पहिले पाहिलं होतं. हा एक कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे. त्याच्या अलीकडे एक मेन क्लॉज आहे, त्याच्या पलीकडे एक मेन क्लॉज.
कोऑर्डिनेट कंजंक्शन सापडला की तिकडे आपल्याला मेन क्लॉजेसच सापडतात. पुन्हा तेच वॉटर सब्जेक्ट वॉज वर्ब, पिलिग्रिम सब्जेक्ट टूक वर्ब, म्हणजे जे सब्जेक्ट वर्ब होते तेच सब्जेक्ट वर्ब आपण ठेवले. एक दो हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काढला आणि हावेवर हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन घेतला. आता हा जो स्ट्रक्चर बनला मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, हा आपला स्ट्रक्चर कंपाऊंडचा बनला तो करेक्ट आहे. टेन्स बघूया. तर आपण वर्बचा फॉर्म चेंज केला का? वर्बचा फॉर्म चेंज नाही केला. वॉज होता वॉजच ठेवलं, टूक होता टूकच ठेवलं, म्हणजे पास्ट टेन्सच मेंटेन ठेवला. म्हणजे इथे सुद्धा वर्बचा फॉर्म कॅन्सल केला नाही, वर्ब त्याच फॉर्ममध्ये ठेवलं, म्हणजे टेन्स तोच राहील. आता मीनिंग बघून घेऊया. आन्सर आपलं रेडी राहील. आन्सर आहे जरी पाणी थंड होते तीर्थेकरूंनी डुबकी मारली. आन्सर मध्ये आपण लिहिलं पाणी थंड होते तरी पण तीर्थकरूंनी डुबकी मारली. दोघांमधला मिनिंगही सेम निघतो. तर मग स्ट्रक्चर सेम, सेंटेन्सचा टेन्स सेम आणि मिनिंग सुद्धा सेम. याचा अर्थ आपला कंपाऊंड सेंटेन्स काय पूर्णपणे रेडी. मीन्स कंपाऊंड सेंटेन्स इज रेडी. ओके, तर हा कंपाऊंड सेंटेन्स बिलकुल परफेक्ट. आणखी एक एक्झाम्पल बघूया. Everybody knows that man is mortal. Everybody says that man is mortal. प्रत्येकाला माहिती आहे की मनुष्य मर्त्य आहे. मर्त्य म्हणजे मरणारा प्राणी आहे. Everybody knows that man is mortal. हा सेंटेन्स जरा डिटेलमध्ये पाहूया. यामध्ये बघा everybody knows that man is mortal. यामध्ये हा जो that आहे हा एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणून हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. हा काय होईल विद्यार्थ्यांनो? मेन क्लॉज. मेन क्लॉज एव्हरीबडी सब्जेक्ट आहे, नोज वर्ब आहे, मॅन सब्जेक्ट आहे, इज वर्ब. स्ट्रक्चर आम्हाला कोणाचं दिसते? कॉम्प्लेक्स. बनवायचं काय आम्हाला? कंपाऊंड. आता बघा, आता याला आपण बघूया. आता बघा याच्यावरून आन्सर बनवणं काय कधी कधी खूप डिफिकल्ट होऊ शकतं, पण तुम्हाला परीक्षेत याचे आन्सर्स बनवायचे नाही जसं मी लिहून राहिलो. तुम्हाला यांचे आन्सर्स ऑप्शनमधनं शोधून काढायचे. ऑप्शन्स आपल्याला दिले राहतील करेक्ट आन्सर्सचे, तर त्या ऑप्शनमधून कोणता परफेक्ट आन्सर आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी हे टेस्ट स्ट्रक्चर, टेन्स अँड मिनिंग हे जर परफेक्ट असेल तर आपण इझिली आन्सर काढू शकतो. ठीक आहे, चला बघूया कसं. तर आता असं समजा मी एक वाक्य लिहितो, ते वाक्य बघूया आपण करेक्ट आहे का. मी लिहितो मॅन इज mortal and this fact everybody knows. Man is mortal and this fact everybody knows. चला बघूया. असं परीक्षेमध्ये एक ऑप्शन आहे, तुम्ही याच्यावर आता चेक लावताय की करेक्ट आहे की रॉंग. चला पहिले आम्हाला अँड दिसला. आम्हाला माहित आहे की अँड काय आहे? कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, याच्या अगोदर काय असेल? नो डाऊट मेन क्लॉजेस असेल. याच्या पलीकडे पण काय असेल? मेन क्लॉजेस असेल. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तर दोन्हीकडे मेन क्लॉज राहते. म्हणजे आम्हाला दोन मेन क्लॉज आणि एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मिळाला, तर हा कंपाऊंडचा स्ट्रक्चर करेक्ट मिळाला. म्हणजे स्ट्रक्चर बरोबर आहे, कंपाऊंडशी मॅच करतो. आता टेन्स बघूया. तर टेन्स इथे नोज होतं, इथे नोजच ठेवलं बस. इथे मॅन इज होतं, आपण मॅन इजच ठेवला. म्हणजे ज्या प्रश्नामध्ये जो टेन्स होता तोच टेन्स ठेवला, नो चेंज. तर टेन्स तोच आहे.
म्हणजे टेन्समध्ये काय फरक नाही. म्हणजे इथे ही पायरी आपण गाठली. आता मीनिंग चेक करूया. मीनिंग कसं होतं की प्रत्येकाला माहिती आहे की मनुष्य मर्त्य आहे. प्रत्येकाला माहिती आहे मनुष्य मर्त्य आहे. मर्त्य म्हणजे मरणारा प्राणी. आन्सरमध्ये जे मीनिंग लिहिलं ते कसं लिहिलं, मनुष्य मर्त्य आहे आणि ही खरी गोष्ट सर्वांना माहिती आहे. फॅक्ट म्हणजे काय, खरी गोष्ट. तर मनुष्य मर्त्य आहे आणि ही खरी गोष्ट सर्वांना माहिती आहे. तर मीनिंग आपण तोच दिसतोय आपल्याला. आता इथे दिसतात की हे दोन शब्द एक्स्ट्रा आले. तर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, जेव्हा आपण इंटरचेंज करतो, ट्रान्सफॉर्मेशन करतो, तर आपण वर्ड्स जे असतात, क्वेश्चनमधले जे वर्ड्स असतात, तर कोणतेही वर्ड्स आपण बाहेर काढू शकतो आणि कोणतेही वर्ड्स आन्सर बनवण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यावर बंधनं नाही आहे. तुम्ही व्हॉटेवर तुम्हाला जे वाटतात ते शब्द टाकू शकतो आपण. तर इथे हे एक्स्ट्राचे शब्द टाकले आहेत आन्सर करेक्ट बनण्याकरता. ओके, तर मग हा आन्सरमध्ये स्ट्रक्चर, टेन्स अँड मीनिंग हे तिन्ही गोष्टी लागू पडल्या. जर हा ऑप्शनमध्ये दिला आहे तर हा ऑप्शन करेक्ट धरून आपण याला टिक करू शकतो. सो दिस इज द वे टू डू सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स इंटरचेंज. सांगा, कळलं का तुम्हाला? एकदा रिप्लाय करा. One day I got down from the jeep and stopped the couple. One day I got down from the jeep and stopped the couple. यामध्ये बघा हा अँड आहे, अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणून हा काय असेल, मेन क्लॉज. हा सुद्धा काय असेल, मेन क्लॉज. यामध्ये बघा हा गॉट जो आहे हा वर्ब आहे, इथे हा स्टॉप जो आहे हा वर्ब आहे. दोन्ही सेंटेन्सेसचा सब्जेक्ट आय आहे. एके दिवशी मी जीपमधून खाली उतरलो आणि त्या जोडीला थांबवलं, त्या कपलला थांबवलं. आता बघा इथे दोन फायनाईट वर्ब्स आहेत. आपल्याला काय करावं लागेल, दोन पैकी एका वर्बला नॉन फायनाईट बनवावं लागेल. नॉन फायनाईट कोणते असतात, एक तर त्यांचं इन्फिनिटिव्ह बनवून टाका, किंवा त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल बनवून टाका, किंवा त्याचं पास्ट पार्टिसिपल बनवून टाका. जे काही ॲप्लिकेबल होत असेल ते बनवून आपण आन्सर रेडी करू शकतो. कारण आम्हाला आता एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब पाहिजे, कारण आम्हाला सिम्पल सेंटेन्स बनवायचा. बरं, या सेंटेन्समध्ये हा जो अँड आहे हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सिम्पलमध्ये अँडची आवश्यकता नाही. आपण याचं कसं लिहू, याला कसं लिहू, मी असं लिहितो आन्सर, वन डे गेटिंग डाऊन फ्रॉम द जीप. वन डे गेटिंग डाऊन फ्रॉम द जीप I stopped the couple. One day, getting down from the jeep, I stopped the couple. आता इथे बघा, हा जो गॉट वर्ब होता, या गॉट वर्बला आपण कशात कन्वर्ट केलं, गेटिंगमध्ये. अच्छा, गेटिंगच्या अगोदर कुठलाही एक ऑक्झिलरी नाही आहे, याचा अर्थ हा आता मेन वर्ब राहिलेला नाही. बघा, मेन वर्ब नाही आहे तर काय, हा नॉन फायनाईट वर्ब आहे. नॉन फायनाईट वर्ब आहे, इथे खास करून हा प्रेझेंट पार्टिसिपलचं काम करणार. म्हणजे एका मेन वर्बला प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये टर्न केलं, दुसरा वर्ब ॲज इट इज ठेवलं, है ना. तर हा एक स्ट्रक्चर बनलं. तर बघा, एकच सब्जेक्ट आय, एकच वर्ब स्टॉप्ड, एक सब्जेक्ट एक वर्ब, बाकी कुठलाच वर्ब नाही, म्हणून हा बनलाय सिम्पल सेंटेन्स. अँड हे काढून टाकला म्हणजे स्ट्रक्चर करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया टेन्स. आता टेन्स बघा, इथे स्टॉप होता म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म पास्ट टेन्स होता, इथे पास्टच ठेवलं, टेन्सही ओके. थर्ड, मीनिंग बघा, हा काय म्हणते, एक एक दिवशी मी जीपमधून खाली उतरलो आणि त्या जोडीला थांबवलं.
मीनिंग दुसरा आन्सरचा मीनिंग एके दिवशी जीपमधून खाली उतरून मी त्या जोडीला थांबवलं. तर मला आपल्याला दिसते की मीनिंगमध्ये काहीही फरक नाही आहे. मीनिंगमध्ये फरक नाही आहे आणि जर मीनिंगमध्ये फरक नाही आहे तर मग हा सेंटेन्स काय करेक्ट सेंटेन्स. तर हा स्ट्रक्चर टेन्स आणि मीनिंगच्या अँगलने करेक्ट असलेला सेंटेन्स. आणखी एक वाक्य बघू. He is a Russian by birth. He is a Russian by birth, but he is a Russian by birth, but speaks Hindi like his mother tongue. Like his mother tongue. ठीक है. He is a Russian by birth, but speaks Hindi like his mother tongue. याच्यात बघा but हा काय आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याच्या अलीकडे मेन क्लॉज, पलीकडे सुद्धा मेन क्लॉज. ओके. इथे बघा इज वर्ब आहे, इथे स्पीक्स वर्ब आहे. दोन सब्जेक्ट, दोन वर्ब, दोन क्लॉजेस, दोन्ही मेन क्लॉजेस आणि मधात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे हा कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि आपल्याला बनवायचा आहे सिंपल सेंटेन्स. आता सिंपल सेंटेन्स कसा बनेल याचा. ओके. तर आता मी बनवतो. आन्सर लिहिलाय. इन स्पाइट ऑफ बीइंग अ रशियन बाय बर्थ ही स्पीक्स हिंदी लाईक हिज मदर टंग. काय काय चेंजेस केले. तर पहिली गोष्ट हा जो इज वर्ब आहे ना, या इज वर्बचा आयएनजी फॉर्म बीइंग घेतला. हा बीइंग एक आयएनजी फॉर्म आहे म्हणजे हा एक प्रेझेंट पार्टिसिपल आहे. एका वर्बला प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये कन्वर्ट केलं. दुसरा जो वर्ब आहे त्याला ॲज इट इज ठेवला है ना. म्हणजे आता आम्हाला एकच सब्जेक्ट एकच वर्ब दिसतोय, कोऑर्डिनेट कंजंक्शन पण नाही आहे, म्हणजे बनलाय तो सिंपल सेंटेन्स. तर स्ट्रक्चर करेक्ट आहे. आता बघूया टेन्स. तर टेन्स बघा आपण स्पीक्सला स्पीक्सच ठेवलं, हाच वर्ब आहे इथे. तर मग हा एकच वर्ब आहे त्याच फॉर्ममध्ये ठेवला म्हणून हा काय झाला, हा झाला टेन्स. नो टेन्स चेंज, टेन्स चेंज नाही दिसत आहे. थर्ड गोष्ट आता मीनिंग पाहूया. बघा मीनिंग कसं आहे. ही इज अ रशियन बाय बर्थ. तो जन्माने रशियन आहे परंतु तो हिंदी आपल्या मातृभाषेसारखा बोलतो. तो जन्माने रशियन आहे परंतु हिंदी आपल्या मातृभाषेसारखा बोलतो. आता इथे बघा जन्माने रशियन असून सुद्धा तो हिंदी मातृभाषेसारखा बोलतो. तर याच्यामध्ये मीनिंगही काही फरक नाही दिसत. म्हणजे स्ट्रक्चरही पाहिजे असलेलं आहे सिंपलचं, टेन्सही आपला करेक्ट आहे आणि मीनिंग सुद्धा चेंज नाही होत आहे. मग हा बनला आहे आपला करेक्ट सिंपल सेंटेन्स. गॉट इट स्टुडंट्स. एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड. गुड 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 गुड. तर स्टुडंट्स आता इथे थांबूया आपण आणि एक टाईप राहिला आहे तो टॉपिक घेतल्यानंतर आपण मग
पुढे जाऊया. ओके, उद्या हा टॉपिक संपेल आणि लगेचच दुसरा टॉपिक सुरू होईल. ठीक आहे, चला. सर, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग द क्लास कंडक्टेड बाय प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमी for the subject English. Thank you very much for being with us. Enjoy your studies. See you tomorrow. Bye. Bye students.